हे पाप माझ्याकडून होणारच नाही तोपर्यंत. गुड मॉर्निंग. तर सकाळी उठायलाच एवढा उशीर झाला होता की डोक्यावरती सूर्य आला होता. खाली जाऊन बघते तर देवपूजा पण झाली होती. मग काकूंना चहा दिला, मग सगळ्यांसाठी छान असा उपमा बनवून घेतला, तर सगळ्यांना नाश्ता सर्व केला. नंतर बेडरूम मधले बेडशीट वगैरे चेंज करून घेतली, त्यासोबत उशीच्या खुळा पण चेंज केल्या आणि मशीनला कामाला लावला होता. दोन्ही मशीनला कामाला लावल्याशिवाय पण घर स्वच्छ दिसत नाही, कारण माझ्या दोन्ही मशीन आहेत ना आपलं काम चोखपणे करतात. नंतर यांनी ना शिवांगचे फ्रेंड आले होते, त्यांना सगळ्यांसाठी वडापाव आणला होता. आणि हे बघा अन्वी काका वडापाव देण्यात म्हणून अशी काही रागाला गेली होती आणि आमच्या शिवांकला पोहायला जायचं नाही म्हणून त्याचा एवढा सगळा गोंधळ चालला होता. नंतर संध्याकाळी गेलो होतो टेंभुर्णीला. आता जाता जाता शनी मंदिर पण लागतं, मग दर्शन वगैरे घेतलं, साड्या खरेदी करायच्या त्या केल्या. आता बाहेर आल्यावरती न खाता जाणं म्हणजे किती मोठं पाप नाव. तर इथे घेतली होती पाणीपुरी. तर त्यांनी पाणीपुरीमध्ये ना रगडा पण दिला नव्हता आणि मला विदाऊट रगडा पाणीपुरी काय आवडत नाही. तर तुम्हाला कशी आवडते नक्की कमेंट करून सांगा. घरी आल्यावरती काकूंनी छान अशा भाकरी पण केल्या होत्या, त्यासोबतच मुगाची आमटी पण केली होती. चला आजसाठी एवढंच, बाय.